मध्य प्रदेशातून लांबच्या पर्यटनासाठी निघालो होतो. जाताना मुख्य रस्त्याच्या अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणारे भीमबेटका, मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळच्या आग्नेयाला 45 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. त्यांचा शोध डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी 1957 ते 1958 मध्ये लावला होता. हे 30 ते 35 हजार वर्षांपूर्वीपासूनची आदिमानवांची गुहागरे बघणे, त्याला भेट देणे हे आम्ही टाळू शकणार नव्हतो. म्हणून आम्ही आज इथे आलो. हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात स्थित एक प्राचीन पाषाणकालीन निवासी ठिकाण आहे. हे सुरुवातीच्या मानवांनी बनविलेल्या रॉक पेंटिंग्स आणि रॉक आश्रयस्थानासाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्ट 1990 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण भोपाळ विभाग यांनी भीमबेटका क्षेत्राला राष्ट्रीय महत्वाची जागा म्हणून घोषित केले. भीमबेटका लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षापूर्वी खडकांवर काढलेली चित्रे आजही अस्तित्वात असून लेण्यांमध्ये सुमारे 500 गुहा आहेत. पण पर्यटनासाठी उघडी असलेली ही 15च गुहागर. येथील लेण्यांमध्ये काढलेली चित्रे येथे राहणाऱ्या अश्मयुगीन मानवांचे जीवन दर्शवतात. भीमबेटका लेणी प्राग ऐतिहासिक चित्रांसाठी लोकप्रिय आहेत आणि लेणी मानवनिर्मित रॉक पेंटिंग्स आणि रॉक आश्रयस्थानासाठी देखील प्रसिद्ध आहेत. सर्वात जुनी गुहाचित्रे 12,000 वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. लेणीतील चित्रे मुख्यतः लाल आणि पांढऱ्या रंगात अधूनमधून पिवळे आणि हिरवे टिपके असलेली असतात, जी दैनंदिन जीवनातील विषयाचे चित्रण करतात. ही चित्रे पुरापाषाण कालापासून ते मध्यपाषाण कालखंडातील मानली जातात. येथे बनविलेली चित्रे प्रामुख्याने नृत्य, संगीत, शिकार, घोडे आणि हत्ती याची स्वारी, दागिने सजविणे आणि मध गोळा करणे याबद्दल आहेत. ही चित्रे अश्मयुग काळापासून ते मध्यपाषाण कालखंडातील मानली जातात. ही चित्रे भारतीय उपखंडातील मानवी जीवनाची सर्वात जुनी चिन्हे आहेत. भीमबेटकामध्ये सुमारे 750 रॉक पेंटिंग्स आहेत, परंतु पुरातत्व विभागाने केवळ 15 पेंटिंग्स ओळखल्या आहेत. तर अशा प्रकारचे आपल्या आदिम जमातीचे वास्तव्य स्थान बघून
आम्ही परतलो.